नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, नोव्हेंबर महिना दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, या नोव्हेंबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांना 2,500 रुपये येणार होते किंवा आलेले आहेत. परंतु मित्रांनो, सर्वांना ठाऊक आहे की काही लाभार्थ्यांना मात्र मागच्या महिन्यासारखंच 1,500 रुपये जमा झालेले आहेत. त्यांनी सर्व काही कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा केले होते, परंतु तरीसुद्धा त्यांना फक्त 1,500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे आलेले आहेत. त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना थोडक्यात सांगतो की ज्या लाभार्थ्यांना काल पैसे आलेले नाही त्यांना आज उद्या या 2-3 दिवसामध्ये हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. काही काळजी करू नका. परंतु मित्रांनो, दिव्यांगांच्या बाबतीमध्ये प्रशासनाने खूप हलगर्जीपणा केला आहे असं या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही आहे. तर ज्या कागदपत्रांच्या बेबवरती, ज्या कागदपत्रांच्या आधारावरती तुम्ही त्यांना 2,500 रुपये देणार होते म्हणून तुम्ही ते कागदपत्र त्यांचे तहसील कार्यालयामध्ये मागवले होते, दिव्यांग बांधवांनी आटापिटा करून खर्च करून तुमच्याकडे ते कागदपत्र जमा केले, परंतु अनेक लाभार्थ्यांना मात्र त्याचं काहीच फलित मिळालं नाही. काही लाभार्थ्यांना मात्र 2,500 रुपये जमा झाले, परंतु काही लाभार्थ्यांना नाही. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक कमेंट्स होती. ती कमेंट्स अशी होती की सर, कोणालाच 2,500 रुपये जमा झालेले नाहीत, सरकारने फसवलं, प्रशासनाने फसवलं. तर असं नाही आहे. दिव्यांगांना पैसे आलेले आहेत. काही लाभार्थ्यांना 1,500 आलेत, काही लाभार्थ्यांना 2,500 रुपये आलेले आहेत. मागच्या महिन्यामध्ये 1,500 आलेले आहेत, त्यांना 2,500 रुपये आता जमा झालेत. त्यापैकी काही कमेंट्स आलेले आहेत, त्या कमेंट्स आपण या ठिकाणी घेऊया. या ठिकाणी बघा, पहिली कमेंट्स अशी आहे, सर आपण खूप उपयुक्त अशी माहिती देता. ठीक आहे, मागच्या महिन्यात माझ्या मुलाला 1,500 रुपये जमा झाले होते, KYC केली, आता या महिन्यामध्ये 2,500 रुपये मिळाले, थकीत अनुदान 1,000 रुपयाचं कधी मिळणार वगैरे असं सांगितलंय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो 1,000च्या संदर्भात मी पुढील व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती देणार आहे. त्याचबरोबर बघा, पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी काय सांगितलंय, मला बघा काय म्हणतायत, मला मागच्या महिन्यात 1,500 रुपये आले होते, या महिन्यात 2,500 रुपये जमा झाले, धन्यवाद सर. तुकाराम बुरांगे म्हणून आहेत, त्यांनी ही कमेंट्स या ठिकाणी केली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातून तालुका मुरबाड इथून एक कमेंट्स आलेली आहे, सर 1,500 रुपये आले होते, मागील महिन्यामध्ये 1,500 रुपये आले होते, पण तुम्ही सांगितले तहसील कार्यालयामध्ये कागद जमा केले, सांगितल्यानंतर कागदपत्र जमा केले आणि 2,500 रुपये आम्हाला जमा झाले आहेत. एक कमेंट्स अशी आहे बघा, सर मी ठाण्यात राहते, आम्हाला गेल्या महिन्यात 2,500 रुपये आले आणि आत्ता मात्र फक्त 500 रुपये आलेत. तर हा जो एक कमेंट्स आहे, त्या कमेंट्सविषयी सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. त्याचबरोबर पुढचा बघा, संदीप मडुंग गुरांजे म्हणून आहेत, त्यांनी एक कमेंट्स केले, धन्यवाद सर, तुम्ही वेळोवेळी खरी माहिती देता वगैरे. मी तहसील कार्यालयामध्ये जाऊन डॉक्युमेंट जमा केले होते, मागील सांगितल्याप्रमाणे मी KYC केली, DBT करून घेतले आणि आज माझ्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा झाले आहेत, धन्यवाद सर. तर अशा पद्धतीच्या अनेक कमेंट्स आपल्याला आलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मी अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला समजावून सांगतोय, ज्या लाभार्थ्यांना या ठिकाणी फक्त 1,500 रुपये जमा झालेत त्यांनी आता काय केलं पाहिजे. बघा, मी या व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा होता की अनेक लाभार्थ्यांना 2,500 रुपये जमा झालेत, अनेक लाभार्थ्यांना 1,500 रुपये जमा झाले. म्हणजे तुमच्या मनामध्ये जी शंका होती की सर पैसे कोणालाच जमा झालेले नाही, तर त्याचं उत्तर मी कमेंटच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आत्ता प्रश्न राहिला की तुम्हाला जे 2,500 रुपयांना अपेक्षित होतं त्यापैकी फक्त 1,500 रुपये झाले आलेत, तर आता काय करायचं आणि हे का झालं असेल. माझ्या मतानुसार एक मी कारण तुम्हाला सांगतोय की ज्यावेळेस शासन निर्णय जाहीर झाला होता त्यावेळेस लाभार्थ्यांची संख्या कमी होती आणि लाभार्थ्यांची संख्या त्यानंतर वाढली पण असेल, त्यामुळे निधीसुद्धा कमी पडला असेल. हेही महत्त्वाचं काम असेल, बरोबर का नाही. कारण शासन निर्णय निघाल्यानंतर एक ठराविक रक्कम जाहीर करतात, ती ठराविक रक्कम कधी जाहीर करतात, त्यांच्याकडे विशिष्ट आकडा आल्यानंतर. आणि मग मात्र काय होतं आहे, तो शासन निर्णय निघाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांची KYC झाली असेल आणि म्हणून तो निधी कमी पडला असेल, म्हणून तुम्हाला एक पैसे कमी पडले असतील किंवा कमी दिले असतील किंवा दिले नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा. पण जर असेल तर मात्र आपण शांत बसणार नाही, आपण त्यावरती पाठपुरावा करणार आणि आपण माहितीचा अधिकार टाकून याविषयी माहिती मागवणारच. कारण KYC झालेले सुद्धा लाभार्थी आहेत, त्यांनी मला स्क्रीनशॉटसुद्धा पाठवलेले की सर बघा, आमची KYC या तारखेला झाले, म्हणजे शासन निर्णय येण्याच्या अगोदर आमची KYC झाले, तरीसुद्धा आम्हाला पैसे दिले ना. हाही मुद्दा असेल तर अशा परिस्थितीमध्ये आता एकच आहे की तुम्ही तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जे विभाग आहे, टेबल आहे, त्यांना नाही भेटायचं. बघा मी काय म्हणतोय, डायरेक्ट तहसीलदारांना भेटायचं. जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे नायब तहसीलदार असतात ते वेगळे असतात आणि मेन पूर्ण तुमच्या
तालुक्याचे जे तहसीलदार असतात ते वेगळे असतात. तर डायरेक्ट तहसीलदारांना भेटायचं, बसायचं आणि सांगायचं सर ही माझी तारीख बघा, माझी KYC कधी झालेली आहे आणि मी तुमच्या कार्यालयामध्ये कागदपत्र कधी जमा केले याचं CCTV फुटेज बघा. कारण मी जेव्हा कागदपत्र घेऊन आलो त्यावेळेस मला OC दिली नाही, कागदपत्र द्या आम्ही करून घेऊ, काही काळजी करू नका, पुढच्या महिन्यामध्ये पैसे येतील असं म्हणण्यात आलं. त्यामुळे माझ्याकडे त्या संदर्भात काही पुरावा नाही, पण तुम्ही CCTV चेक करा मी कधी आलो होतो आणि मी कागदपत्र दिले होते का नाही, मग माझे पैसे का थांबले याचं मला लेखी उत्तर पाहिजे. कारण मित्रांनो आपण जाब जर विचारला नाही ना तर मागील महिन्यामध्ये ज्या पद्धतीचे 1000 रुपये तुमचे राहिलेले आहेत त्याच पद्धतीने या महिन्यामध्ये सुद्धा तुमचे 1000 रुपये तसेच राहतील. त्यामुळे आत्ता मागे येऊन फायदा नाहीये, पुढे गेलो पाहिजे, बोललो पाहिजे. आणि हे करत असताना तुमचं जन्मतारीख बघा, तुमचं नाव बघा, जेंडर बघा, पत्ता बघा, दिव्यांगांचं प्रमाणपत्रावरतीची माहिती ती बघा, ह्या सगळ्या गोष्टी पण थोडंफार गडबड करू शकतात, तेही प्रॉपर बघा. आणि या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊनच ही सर्व माहिती मिळणार आहे. तुम्ही मंत्रालयामध्ये फोन करा, विभागाच्या स्तरावर फोन करा, तर त्यांच्याकडून एकच माहिती आहे की आम्हाला तुमचं खालून माहिती आलेलं नाही आहे किंवा आमच्याकडून पैसे वाटप सुरू आहे, येतील असं उत्तर देतील. पण खरं काम हे ग्राउंड लेवलला तहसील कार्यालयामध्ये असतं. त्यामुळे तिथे जाऊन तुम्हाला विचारलं गेलं पाहिजे, विचारला गेला पाहिजे, तरच तुम्हाला हे पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. काय होतंय मागच्या महिन्यामध्ये सुद्धा असंच अनेक WhatsAppच्या माध्यमातून सांगण्यात आलं काळजी करू नका, थकीत अनुदान तुम्हाला नंतर मिळणार आहे, एकत्र 3500 रुपये मिळणार, अशा सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या. परंतु ते 1000 रुपये का आले नाही. मग आता पुन्हा तुम्ही अनेक सोशल मीडियावरती विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी गेले पाहिजे, विचारणा केली पाहिजे आणि त्या ठिकाणचं जे उत्तर आहे ते घेतलं पाहिजे, तरच तुम्हाला हे पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर आता आम्ही काय करायचं, आम्हाला हे पैसे आलेले नाही. तर मी तुम्हाला हे सगळं सांगितलं, आता पुढे काय करायचंय. कारण तुम्हाला शांत बसून चालणार नाही, तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन OTP बेस वगैरे KYC त्यांच्या हातून करून घ्या, सगळं आणि रीतसर अर्ज वगैरे करा, तरच या सगळ्या गोष्टी फायनल जर होतील नाही फक्त कागदपत्र देऊन होणार नाही. अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता काय केलं पाहिजे, तर याविषयी काय करायला पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितले. दिवसभरात याविषयी नवीन अपडेट जर आली तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर करणार. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.